तर आता मी आहे विरार स्टेशनला. पण मी तुम्हाला जर विरार स्टेशनवरून जर जीवदानी मंदिर दाखवलं तर मेन कमानी पासून आहे ना फक्त 5 मिनिटं चालत यायचं आहे. तर ही आहे ही पहिली पायरी. जीवदानी माते की जय. चला, जीवदानी माते की जय. आपण आता पायऱ्या चढायला सुरुवात केली आहे. सुंदर नजारे जर तुम्हाला पाहायचे असेल ना तर इथे अर्ली मॉर्निंगच यावं लागेल. 1 जानेवारी 2026 ची ही पहिली पहाट. तर आज तारीख आहे 1 जानेवारी 2026. म्हणजे वर्ष 2026 चालू आहे. पहाटेचे वाजले आहेत 4 वाजलेत आणि आपण निघतोय कुठे? विरारला निघतोय. कारण की ना मी यावर्षी असं ठरवलंय 1 जानेवारी जो वर्षाचा पहिला जो दिवस येतो खास आपल्या कामानिमित्त ना आपण कुठेतरी बाहेर पडायचं आणि बाहेर पडलो ना तर देवदर्शन घ्यायचं. पण जेव्हा पालघर सिरीज करतो तेव्हा आपण निघतो किती वाजता? 5:30 वाजता वगैरे असं निघतो. पण आज मी 1-1.25 तास अगोदरच लवकर निघतोय. तर ह्याचं कारण काय? तर थोडंसं युनिक करणार आहे. म्हणजे 2026च्या ह्या ब्लॉगिंगची सुरुवात आहे ना आपण जरा युनिक पद्धतीने करायचा मी विचार केलेला आहे. अशी आपण एक गोष्ट करणार आहे. त्यासाठी आपल्याला जावं लागणार आहे विरारला. तर विरारमधून आपल्याला कोण कोण बघते ना हे कमेंट करून नक्की सांगा. आता मी निघतो. माझ्या ट्रेनचं टाइम झालंय. पहिली ट्रेन आहे ती म्हणजे चर्चगेट वरून निघणार आहे. ती विरारसाठी स्लो ट्रेन आहे. तर आपण फटाफट जाऊया आणि आपली ट्रेन पकडूया. आणि हो 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 बाय द वे तुम्हाला देखील असा फील देण्याचा मी प्रयत्न करणार जसं प्रत्येक ब्लॉग मध्ये करतो की तुम्ही देखील माझ्या बरोबर 1 जानेवारी 2026 ला तुम्ही मी जिथे चाललोय त्या ठिकाणी माझ्या सोबत तुम्ही आहात असा तुम्हाला फील होणार आहे. तर ब्लॉग हा शेवटपर्यंत बघा. बिल्डिंगच्या खाली उतरलेलो आहे आणि आता आपण निघूया अंधेरी स्टेशनसाठी. मस्त जरा गारगार वाटलं. मला वाटलं खूप थंडी असेल पण इतकी अशी काही थंडी नाहीये. आता अंधेरीपर्यंत स्टेशनपर्यंत जाण्याचा मार्ग आहे ना तो थोडा भीतीदायक आहे. आता भीतीदायक कसा आहे ना असा काही प्रॉब्लेम नाहीये पण कुत्रे तो मेन इश्यू आहे. तर बघूया गपचूप जाऊया म्हणजे कुत्र्यांना समजणार नाही इकडे तर कोण कुत्रे वगैरे नाहीयेत. पण वातावरण आहे ना मस्त. थंडी नाहीये पण एकदम असं बोलतो ना गारगार व्यवस्थित आहे. तर आलो आहे मेन रोडला आणि हा असा आहे मेन रोड. सगळीकडे सन्नाटा शांतता. तुम्हीच बघा पहाटेचे 4:15 झालेत आणि हा रस्ता बघा किती सुनसान आहे. अंधेरी स्टेशनच्या जवळ पोहोचलो आणि समोर आहे आमचं गणपती बाप्पाचं मंदिर. चला तिथे तिकीट काढली विरार रिटर्न. विरार स्लो 4:58 13 मिनिटं बाकी आहेत अजून ट्रेन यायला. चला चर्चगेट विरार पहिली ट्रेन आली आहे. 1 hour later. चला मित्रांनो 1 तास झालेला आहे आणि आपण आहे ना चर्चगेट विरारची ना पहिली ट्रेन पकडून ना विरारला पोहोचलोय. आणि सकाळ सकाळी ना इतकी गर्दी होती ना बापरे. म्हणजे पहिल्यांदाच मी बघितली. एवढ्या वेळ ब्लॉगला गेलेलो आहे पण इतकी गर्दी नव्हती. पण आज 1 तारीख आहे ना तर मला वाटतं सगळेजण जीवदानी मंदिराला चाललेले आहेत. आणि बघतो तर काय पाऊस पण इथे जोरदार सुरू आहे. तर आता मी आहे विरार स्टेशनला. पण मी तुम्हाला जर विरार स्टेशनवरून जर जीवदानी मंदिर दाखवलं तर 1 मिनिट थांबा. तुम्हाला विरार स्टेशनवरून डायरेक्ट मी जीवदानी मंदिर दाखवतो. हे आहे मित्रांनो विरारचं स्टेशन आणि जर समोर तुम्ही बघतील ना तर समोर दिसतंय तिकडे जीवदानी मंदिर. तर आपण काय करूया 1 by 1 झूम करून मंदिराजवळ पोहोचूया. 2x केलाय हा 3x 5x हा 10x. तर समोर आहे मित्रांनो जीवदानी मातेचं मंदिर आणि आपल्याला तिथेच जायचं आहे आज दर्शनासाठी. चला रिक्षा मिळाली आहे आणि आपण निघालोय आता. इथून जुने म्हणजे आपले आई वडील 5 पायरी. तर आपले आई वडील जिथून जो पहिला जिथे रस्ता फॉलो करायचे ना आपण तिथून म्हणजे तिथून चढायला सुरुवात करणार आहे पायऱ्या. मित्रांनो आपण बसलो आहे आता रिक्षेमध्ये. पण रिक्षेमधून पण आपल्याला जीवदानी मातेचं मंदिर दिसतंय. आता मध्ये थोडीशी झाडं आली जरा काचीच्या तुम्ही सरळ बघतील ना तरी थोडीशी झाडं जाऊ दे तुम्हाला मी जीवदानी मातेचं मंदिर दाखवतो. तर मित्रांनो समोर तुम्ही काचेमध्ये बघताय जीवदानी मातेचं मंदिर दिसतंय हे समोर. हा बघा जीवदानी मातेचं मंदिर. हा काय व्ह्यू आहे.
हो, सकाळचे वाजले 5:30 वाजलेत आणि आपण रिक्षेमध्ये आहोत आणि 5:30चा हा व्ह्यू आहे मित्रांनो. आणि बघा ना काय व्ह्यू आहे. सो मित्रांनो सकाळ सकाळ पण बघा तुम्ही इथे किती गर्दी आहे. आज वर्षाचा म्हणजे होताना पहिला दिवस आणि गर्दी बघा किती आहे. पण आपण कसं इथून ह्या पायऱ्या सुरू होतात, पण आपण इकडे नाही जाते, ह्या दिशेला नाही जाते, तर आपण जातोय 5 पायरीच्या दिशेला. मित्रांनो आपण इथून येतो ना तेव्हा आपण विरार स्टेशनवर नाही येतो आणि मगाशी मी जी तुम्हाला गर्दी वगैरे दाखवली ना तिथून आहे ना ज्या पायऱ्या आहेत ना त्या चालू होतात आणि तिथून फिनिक्युलर ट्रेन देखील चालू होते. आणि इथे आपण आलो आहे. समोर हा आपल्याला जो गेट दिसतोय ना तर हा आहे 5 पायऱ्या जाण्याकडे म्हणजे 5 पायरीकडे जाण्याचा मार्ग. तर हा जुना रस्ता आहे. इथून आहे ना बरेच म्हणजे तुम्हाला मी मगाशी पण सांगितलं जी जुनी मंडळी वगैरे असतात ना ती इथूनच पहिला जीवदानी मातेचं दर्शन घ्यायला इथूनच पायऱ्याने चढून जायचे. तर आता आपण काय करूया इथूनच जाऊया आतमध्ये, अजून आतमध्ये थोडं चालत जायचंय आणि नंतर पायऱ्यांना होणार सुरुवात. तर इथे असा हा बाजूलाच बोर्ड पण लिहिलेला आहे श्री जीवदानी देवी मंदिर ट्रस्ट विरार 5 पायरीकडे जाण्याचा मार्ग. तर मित्रांनो आपण जीवदानी मातेचं आता म्हणजे डोंगरावर जाण्यासाठी पायऱ्या चढायला सुरुवात करतोच आहे. माझ्यासोबत आहे इथे संदेश आलेला आहे आणि इथे आहे सतीश आहे. नमस्कार. तर चढतील ना? येस येस. हे लोक तर आरामात चढतील, फक्त प्रॉब्लेम माझाच आहे. तर बघूया जीवदानी मातेचं नाव घेऊया आणि पायऱ्या चढायला घेऊया. जीवदानी माते की जय. मित्रांनो मगाशी आपण रिक्षेतून उतरलो आणि मेन कमानीपासून आपण आत आलो. मेन कमानीपासून आहे ना फक्त 5 मिनिटं चालत यायचं आहे आणि समोर आहेत ना आपल्याला पायऱ्या लागतील. तर इथूनच आपल्याला पायऱ्या चढायला सुरुवात करायची आहे. चल मित्र पायऱ्यांच्या इथे पोहोचलो आहे आणि आता आपण जीवदानी मातेच्या ह्या पायऱ्या चढायला सुरुवात करतोय. तर ही आहे ही पहिली पायरी जीवदानी माते की जय. तर आपण आता पायरी चढायला घेतच होतो तर आपल्याला इथे आपले चॅनलचे सबस्क्रायबर फॅमिली मेंबर्स भेटलेले आहेत आणि हे रात्री किती वाजता गेलेले? 2:30 वाजता. 2:30 वाजता गेलेले आहेत आणि आम्ही आत्ता आलेलो आहे. मग गर्दी वगैरे आहे वरती? खूप आहे. भरपूर आहे. जीवदानी माते की जय. चला जीवदानी माते की जय. आपण आता पायऱ्या चढायला सुरुवात केली आहे. बघूया जे मनात आपण ठरवलेलं आहे की वर्षाचा पहिला सनराईज तो आपल्याला मिळतो का बघूया. त्यासाठी आपण ट्राय करणार आहोत. बघूया. तर त्यासाठी आपल्याला फटाफट चढावं लागेल. हा पण आता ॲक्च्युली कसं आलं की जो डेस्टिनेशन आहे ना तो गाठाचा आहे. त्यासाठी धावत धावत आलो, पण धावत धावत नाही यायला पाहिजे होतं. ॲक्च्युली दम लागला. पण आहे ना एक गोष्ट सांगायची आहे. हा जेव्हा अर्ली मॉर्निंग म्हणजे पहाटे आपण येतोय ना तर तुम्ही बघा ना मागे वारा बिरा काय सुटला आहे आणि इतकं गार वाटतंय ना. थंडी नाही वाजत आहे पण गार इतकं वाटतंय ना. एक नंबरचं फ्रेश वातावरण आहे. ॲक्च्युली धावत नाही यायला पाहिजे होतं, सरळ चालत यायला पाहिजे होतं. पायऱ्या चढतो आणि मला ॲक्च्युली खूप दम लागला आहे कारण की सनराईज घेण्याच्या गडबडीत आहे ना मी धावत आलो वरती आणि त्यामुळे ना मला दम लागला आहे. पण आहे ना आता ना इकडे येऊन ना माझा दम थोडासा हलका झाला आहे. का माहिती आहे काय? माझ्या मागे बघतील ना तर पूर्ण विरार सिटी दिसते. हे दोन डोंगर बघा आणि त्या डोंगराच्या बरोबर ना मध्ये तलाव दिसतंय आणि हा रस्ता येतोय खालून जिथून आपण आलो. पण काय ऑसम व्ह्यू आहे. सही. आणि तिथे ती दिसते ना त्या टोकाला ती वैतरणा खाडी आहे. सही. हा व्ह्यू बघ. तर आता आपल्याला थोडंसं त्या टेकडीपर्यंत जायचं आहे आणि बघूया तिथून आपल्याला म्हणजे आजच्या 1 तारखेचा सनराईज बघायला मिळतो का. चला चल सतीश. जीवदानी माते की जय. आत्ता कुठे लाईट आली आहे. आता आपण पोचलो वरती. आता आपल्याला शोधायचं आहे सनराईजसाठी पॉईंट शोधत आहे. इकडे इकडे जाऊया.
सो आपण त्या पॉईंटवर पोहोचलो आहे ज्यासाठी आपण इथे धावत आलो. इथून आपल्याला पाहायचं आहे सनराईज. आणि मी इथे लावलेला आहे हा हायपरलॅप्स लावलेला आहे. पण तुम्हाला मी याचा जुगाड दाखवतो कसा केला आहे. कारण की इतका वारा आहे ना इकडे, त्यामुळे हा असा ट्रायपॉड आम्ही इथे दगडांनी ह्याला होल्ड करून ठेवलेला आहे. आणि समोर आम्ही घेतोय हायपरलॅप्स. हा एक चांगली फ्रेम आम्हाला वाटली. खाली सिटी पण आहे, डोंगर पण आहे आणि आकाश पण मोकळं दिसतंय. सो बघूया आपला हायपरलॅप्स कसा येतोय तो. सो मित्रांनो आपण वरती आलो ना पायऱ्या चढत, अजून मंदिर लांब आहे पण आम्हाला याचा सनराईज घ्यायचा होता. तर मी एक कॅमेरा तिकडे लावलेला आहे, तुम्हाला दाखवला. त्या साईडला मस्तपैकी डोंगर वगैरे मोकळं आकाश आहे आणि खाली हे विरारचं शहर दिसतंय. पण इकडून पण मला एक फ्रेम आहे ना खूप छान वाटते. इथे पण मोकळं आकाश आहे, ढग जमा झाले आहेत. इथे पण छोटे छोटे 2 डोंगर आहेत, खाली तलाव आहे आणि इथे रस्ता पण आहे, मुव्हिंग आहे. तर ना हा पण एक ही पण मला फ्रेम आहे ना खूप चांगली वाटली. तर इथे पण मी हायपरलॅप्स लावून ठेवतो, म्हणजे एक तिकडचा आणि एक इकडचा. तर आता माझ्याकडे तर कसा एकच ट्रायपॉड होता छोटा, पण आता मी दुसरा कसा बसा ऍडजस्ट करतो. तर कसं तरी याला ऍडजस्ट करतो. फ्रेम आपल्याला चांगली हवी. तर मी इथे आता मातीत रोवल आहे, इकडे जवळ आहे. तर हा आपला असा काहीतरी, जर काही गोष्टी आपल्याकडे अवेलेबल आहेत तर इथे मातीत रोवत आहे. आणि इथून बघूया आपल्याला हे मोकळं आकाशचा हायपरलॅप्स कसा आहे. इकडचा एक हायपरलॅप्स घेतला, इकडचा घेतला. पण एक गोष्ट झाली आहे ती म्हणजे सूर्य ना ह्या इथून आलाय. कारण की आज कसा पाऊस वगैरे आहे ना, त्यामुळे बघा तुम्ही सनराईज इथून आलेला आहे. तर आम्हाला आता इकडे देखील आम्ही कॅमेरा सेट केला आहे. तर बघा हे इथे पण एक कॅमेरा सेट केलेला आहे, म्हणजे व्ह्यू आहे ना आपल्याला प्रॉपर आला पाहिजे. आणि सूर्य आपल्या डोक्यावरून आला आहे. आम्ही विचार केला त्या डोंगरावरून येईल, पण इथे पाऊस पण पडलेला आहे. तर आता आपण हे शॉट्स बघूया कसे येतात इथे. आमचं ना इथे हायपरलॅप्स वगैरे घेऊन झालेले आहेत. आणि इथे ना आता बऱ्यापैकी ना मला वाटतं 7:30 वाजलेले आहेत. 7:12चं ना आम्ही जेव्हा गुगलवर सर्च केलं ना तर 7:12 ना सनराईजचं म्हणजे सूर्योदयाचं टायमिंग होतं. काय झालं आहे, सकाळपासून आम्ही मालाडपासून येतोय ना तर पाऊस लागलेला आहे आणि डिसेंबर महिन्यात पाऊस, त्यामुळे ना इथे कम्प्लीट ढगांचं वातावरण आहे. आणि तुम्ही इथे बघतील ना असे ढगांच्या शेड बघा किती आले. त्यामुळे ना सूर्य तर बाहेर आम्हाला दिसलाच नाहीये. 1 जानेवारी 2026ची ही पहिली पहाट आणि सूर्य तर तसा म्हणजे बाहेर आलाच आहे, पण तो दिसत नाहीये. मग हा पहिला सूर्योदय. आणि आम्ही जे काही हायपरलॅप्स घेतलेले आहेत आणि इकडचं जर तुम्ही व्ह्यू बघतील ना तर जर मी 360 फिरवते ना तर 360 व्ह्यू असा काही आहे. तर हा आहे 360 व्ह्यू. आणि आपल्याला तिथे वरती चढून जायचं आहे पायऱ्यांनी देवीच्या दर्शनाला. पण आहे ना हा पण एक ना सुंदर व्ह्यू तुम्हाला दाखवा असं वाटतो. हा बघा, मगाशी कशी पहाट होती ना तर जरा लो लाईट होती, पण आता बघा हा काय व्ह्यू दिसतोय. सही, एक नंबर. चला आता खडतर प्रवास सुरू झाला. जाऊन आला तू वरती, जाऊन पण आला. मगाशी आमच्यासोबत उभं होतं ना आयुष्य, बघा मगाशी आमच्यासोबत उभं होतं. हाँ जाके आया तू? गर्दी है ऊपर, गर्दी है तो तू बाहर से ही दर्शन करके आया. अच्छा चलो ठीक आहे. चला आता कसा इथून थोडासा पायऱ्या ना थोड्याशा संपलेल्या आहेत आणि आता ना अशी ही डोंगरवाट चालू झाली आहे, त्यामुळे कसं एवढा थकायला होणार नाही. हा इथून एवढा चढायला थोडासा त्रास कमी होतो, पण पायऱ्यांनी थोडासा चढायला त्रास होतो. तर मित्रांनो तुम्हाला आम्ही प्रयत्न केला, खूप अगोदर सकाळी आलो, पण ढगाळ वातावरण असल्यामुळे ना तुम्हाला प्रॉपर असा सनराईज दाखवू नाही शकलो.
आणि थोडंसं आपण इथे आलो ना तर बघा अशा काही पायऱ्या आहेत. तर ह्यानीच आपल्याला आता जायचं आहे वरती. सर्वांनी कमेंट मात्र नक्की करायचे, जीवदानी माते की जय. जीवदानी माते की जय. एक साईड पूर्ण शहर आहे. ओके, हा एक डोंगर आहे आणि ही जी येते ना गोल फिरते ना ही वैतरणा खाडी आहे आणि मध्ये पण एक लँडसारखं आहे, म्हणजे फक्त जमीन आहे. आणि त्या साईडला जे डोंगर रांगा बघ ना किती आहेत है ना, असे 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 किती डोंगर आहेत, ते शेवटपर्यंत आहेत. आणि इथून बघ ना, इथून आहे ना ही ट्रेन लाईन आहे, पण अजून आपल्याला ना एक पण काय म्हणतात ना राहणं जाणारी लोकल वगैरे अजून दिसली नाही, पण इथून लोकल धावतात. पण हा जो व्ह्यू आहे ना हा एक नंबर आहे. जर हे असे सुंदर नजारे जर तुम्हाला पाहायचे असेल ना तर इथे अर्ली मॉर्निंगच यावं लागेल, म्हणजे काय दमाला पण नाही होत आणि तुम्हाला असे सुंदर नजारे देखील पाहायला मिळतील. फायनली आपण पायऱ्या संपलेल्या आहेत आणि आपण इथे वरती पोहोचलेलो आहे. जे आपण ठरवलेलं ना की 1 तारखेला आपण काय करणार, देवीचं येऊन दर्शन घेणार, अजून दर्शन बाकी आहे, पण खरंच ते प्लॅन व्यवस्थित झालेलं आहे. आपण व्यवस्थित पोहोचलेलो आहे वरती. तुम्हाला हायपरलॅप्स दाखवले, म्हणजे आपण बोलतो ना 5 पायरीपासून जीवदानी मंदिरापर्यंत पोहोचण्याचा हा जो मार्ग होता, मला तुम्हाला देखील ह्या प्रवासात जोडायचं होतं. म्हणजे तुम्ही देखील तो सकाळ सकाळ म्हणजे पहाटे पहाटे तुम्ही देखील माझ्याबरोबर चालता पायऱ्या असा तुम्हाला अनुभव द्यायचा होता. म्हणून प्रत्येक ठिकाणचं ना मी शूट करून तुम्हाला दाखवत होतो, जेणेकरून तुम्ही पण रिलेट व्हाल की तुम्ही पण माझ्यासोबत चालताय. आणि आपण इथपर्यंत वरती पोहोचलोय. आता खूप गर्दी आहे, तर जसं जसं मला काही गोष्टी मिळतील ना दाखवायला तर त्या तुम्हाला मी ब्लॉगमध्ये दाखवत जाईल. तुम्ही बघत जा. अजून ब्लॉग संपला नाही, अजून ब्लॉगमध्ये बऱ्याच काही गोष्टी आहेत. तर आता आपण जाऊया वरती आणि पहिला तर मनसोक्त दर्शन करूया. या चला मित्रांनो, पोहोचलोय आपण इथे प्रॉपर मंदिराजवळ पोहोचलोय. पण इथे ना प्रचंड म्हणजे प्रचंड गर्दी आहे, तर आतमध्ये आता तुम्हाला काही दाखवायला मिळणार नाही, पण आजूबाजूला जे काही गोष्टी आहेत ना त्या तुम्हाला मी नक्की दाखवेन. पहिला आपण काय करूया, दर्शन जाऊन घेऊन येऊया आणि मग पुढच्या गोष्टी बघूया. बापरे, गर्दी बघा केवढी आहे, खूप गर्दी आहे. बापरे, एवढी गर्दी आहे सकाळ सकाळ. आता थोडा वेळ झाला ना अजून तर खूप सारी गर्दी होईल. आपलं दर्शन आहे ना मनसोक्त झालंय. तर आता इथे तुम्ही बघतील अशी प्रचंड अशी गर्दी आहे आणि आपल्याला इथून असं वरती जायचंय. जीवदानी माता की जय, जीवदानी माता की जय, बोल शेरावाली माता की जय, शेरावाली माता की जय, 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 जय माता दी, जय माता दी. हे बघा मित्रांनो, आम्हाला दर्शन झाल्या झाल्या काय दिसलं. वाव, इधर साइड में खड़ा नहीं है फोटो है.
चला दर्शन घेऊन आलो आणि आम्ही आता वरच्या साईडला आलोय. 1 तारीख म्हणजे इथे इतकी गर्दी होती ना, बाप रे बाप. आम्ही आणि इतकं वेल मॅनेज होतं ना सगळ्या गोष्टी, म्हणजे लाईन पण ना आम्हाला जराही कुठे थांबावं नाही लागलं. आणि बोलतात ना एक वेगळाच एक्सपिरियन्स मिळाला की म्हणजे कॅलेंडर नवीन वर्षाचा हा पहिला दिवस आणि आपण देवदर्शन करतोय. खूप सारी गर्दी होती पण दर्शन सुद्धा छान आणि व्यवस्थित झालं. आणि आम्ही जसं आम्ही गाभाऱ्यात गेलो ना तसं आम्हाला देवीचं दर्शन समोरासमोर झालं. तर मस्तपैकी छान असं दर्शन घेतलं आणि आता इकडे आम्ही असा आजूबाजूचा परिसर फिरायला आलोय. तो फिरू आणि मग आपण खाली उतरूया. पण खरोखर दर्शन एकदम छान झालं. दर्शन झालेलं आहे आणि तुम्ही बघत असेल बघा छोटी छोटीशी ना किरणं अशी पसरली आहेत. आणि हे आम्ही कुठून पाहतोय तर आम्ही वरती आलोय आणि वरतूनच आम्हाला हे दर्शन होत आहे. फायनली सूर्यदेवाचं आगमन झालेलं आहे. आणि ना मी आता आहे ना कुठे आहे तर एकदम टॉपवर आहे. 5 पायरी जाण्याचा मार्ग इकडे आहे. आणि ना तुम्ही विरारमधून कोण कोण राहतं आणि हा ब्लॉग बघताय आणि वरचा व्ह्यू बघा, अफलातून आहे. तर मित्रांनो हा आहे टॉपचा व्ह्यू आणि टॉपच्या व्ह्यूवर बघा काय दिसतंय. तर इथे ना समोर आहे ना इथे एक ग्राउंड आहे. तर आपण काय करूया, झूम करूया. हा बघा, आता अजून झूम केला ना तर एवढा जातो. मला वाटतं तिथे क्रिकेटची मॅच देखील चालू आहे. आणि इथे हे एक छोटंसं तलाव दिसतंय. आणि हे आहे विरारचं शहर. आता अगेन्स्ट लाईट आहे म्हणून तुम्हाला इतकं क्लिअर दिसत नाहीये. पण विरारचं कोण कोण आहे आणि विरारवरून कोण कोण हा ब्लॉग बघताय ना तर कमेंट करून नक्की सांगा. जीवदानी मातेचं तुम्हाला मी मंदिरात तरी दर्शन नाही करून देऊ शकलो कारण की गर्दी खूप होती. पण इथे ना काही असे सुंदर असे ना फोटोज आहेत. तर या फोटोचं तुम्हाला मी दर्शन करवतोय. जीवदानी माते की जय ही कमेंट मात्र करायला तुम्हाला विसरायची नाहीये. सुंदर अशी जीवदानी मातेची ही फोटो फ्रेम आहे. चला फक्त ही ट्रेन बघायची होती या विरारच्या जीवदानीच्या डोंगरावरून. तर ती ही ट्रेन पण बघायला मिळाली.
जय मला फायनली यो आता पडलो असतो. फायनली मित्रांनो आपण खाली उतरलोय. आहा, सनराईज मस्त मिळाला पण खूप लेट झाला. ॲक्च्युली पावसाचं सगळं वातावरण असल्यामुळे ना जसं पाहिजे होतं ना तसा सनराईज नाही मिळाला. म्हणून ना मी काय केलं त्यावेळेला मला थोडा डाऊट आला ना, म्हणून मी हायपरलॅप चालू केलेलं. कारण की ते बाहेरच येत नव्हतं, म्हणजे सूर्य बाहेर येत नव्हता. तर मग बोललो हायपरलॅपचं चालू करू. आणि जेवढ्या काही गोष्टी होत्या ना मित्रांनो तर त्या मी ना तुम्हाला ह्या ब्लॉगमध्ये दाखवण्याचा प्रयत्न केला, जेणेकरून तुम्ही देखील तिथे माझ्यासोबत आहात आणि आपण सगळे एकत्र जीवदानी मातेचं दर्शन घेतो आहे असं तुम्हाला फील यावं त्यासाठी. आणि जिथून आपण पहाटे सुरुवात केली ना ते हे लोकेशन आणि फायनली पोचलो आहे. जीवदानी माते की जय. चला तर मित्रांनो ही आहे ती पहिली पायरी. आपण पहाटे सुरुवात केलेली इथून जीवदानी मातेचा हा डोंगर चढण्यासाठी आणि फायनली आपण दर्शन घेऊन खाली उतरलो आहे.